बीडमध्ये काल हाय व्होल्टेज ड्रामा झाला। धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांचे बंधू समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण ठाण्यात शनिवारी रात्री एक फिर्याद दिली। या फिर्यादीत आरोपी म्हणून दादा खिंडकर आणि धनंजय देशमुख यांची नावे होती। पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळीच धनंजय देशमुख यांनी बीड ग्रामीण ठाणे गाठून दुसरी फिर्याद दिली। त्यात आरोपी म्हणून चक्क माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे, उभाठाचे माजी जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांची नावे होती। दोन्ही बाजूंनी ज्या फिर्यादी आल्या त्यात कानाला पिस्तूल लावून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा उल्लेख होता। या दोन्ही तक्रारींमुळे रविवारी दिवसभर पोलीस यंत्रणेवर ताण आला होता। आधीच तिकडे जरांगे पाटलांचं भर उन्हात असलेलं उपोषण आणि दुसऱ्या बाजूला बीडमध्ये सुरू असलेलं हे नाट्य, यामुळे सामाजिक शांततेला देखील बाधा पोहोचली असती। परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यात वेळीच लक्ष घातल्यानं अनेक गोष्टी टळल्यात। पण या घटनेनं एक प्रश्न उपस्थित केलाय, तो म्हणजे पोलीस प्रशासन आणि धनंजय देशमुख यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि कृतीत विश्वासार्हता किती आहे। आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे, कालच्या घटनेत धनंजय मुंडेंचा नक्की रोल काय आणि या सगळ्या प्रकरणाचा संतोष देशमुख केसवर कसा काय परिणाम होऊ शकतो, हे सगळं आपण सविस्तर पाहू। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। संतोष देशमुख प्रकरण आतापर्यंत महाराष्ट्राला पाठ झाले, पण याच प्रकरणाला चिकटून आणखी एक प्रकरण घडलं होतं, ते म्हणजे दादा खिंडकर यांचं। दादा खिंडकर आणि धनंजय देशमुख हे नात्यानं साडू लागतात। जेव्हापासून संतोष देशमुख प्रकरण घडलं त्या क्षणापासून धनंजय देशमुख न्यायासाठी आवाज उठवतात। धनंजय देशमुख यांच्या मागे त्यांचे साडू दादा खिंडकर उभे असतात। पण याच दादा खिंडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात दादा खिंडकर एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत होते, तर दुसऱ्या एका व्हिडिओत ते हातात धारदार शस्त्र घेऊन एका घरावर चाल करून जाताना दिसतात। आता हे घर नेमकं कुणाचं होतं याची कथा मी पुढे सांगणार आहे। पण हेच दोन व्हिडिओ आणि विविध ठाण्यात दाखल असलेल्या इतर गुन्ह्यावरून दादा खिंडकर हे गुंड असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं। त्यामुळे त्यांना वर्षभरासाठी हर्सुल जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात यावं असा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला होता आणि त्यानुसार ते 1 वर्षासाठी हर्सुल जेलमध्ये राहून देखील आले। 2 महिन्यांपूर्वीच दादा खिंडकर यांची हर्सुलमधून मुक्तता झाली होती। पण त्यानंतर दादा खिंडकर यांचा सख्खा भाऊ समाधान खिंडकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून धनंजय देशमुख आणि दादा खिंडकर यांच्यावर अनेक आरोप केले। दर 2-3 दिवसाला समाधान खिंडकर नवनवे आरोप करत राहिले, मात्र त्यावर धनंजय देशमुख यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती। परंतु दादा खिंडकर यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 29 मे रोजी एक तक्रार अर्ज दिला। त्यात म्हटलं होतं की समाधान खिंडकर यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे। तू धनंजय देशमुख यांच्याबरोबर राहत जाऊ नकोस, संतोष देशमुख प्रकरणात साक्षही देऊ नकोस, हे प्रकरण मिटवून घ्यायला सांग, अशा धमक्या दिल्याचं तक्रारीत म्हटलं होतं। त्यानंतर पोलिसांनी NC दाखल केली। त्यावर समाधान खिंडकर हे सोशल मीडियावर आले आणि म्हणाले, पोलिसांनी तक्रारीची नीट खातरजमा करावी, पुरावे शोधावेत आणि त्यानंतर गुन्हा नोंद करावा। पण यानंतर खिंडकर यांनी एका स्थानिक मीडियाला दिलेल्या बाईटमध्ये बोलताना गंभीर आरोप करताना ते दिसतात। त्यात ते म्हणतात, संतोष देशमुखला मारा असं धनंजय देशमुखच म्हणाले होते। त्यांच्या या आरोपाने प्रचंड खळबळ उडाली होती। मात्र यानंतर खुद्द समाधान खिंडकर हे शनिवारी 30 मे रोजी बीड ग्रामीण ठाण्यात दाखल झाले। तिथे त्यांनी एक फिर्याद दिली। त्यात ते म्हटले की मी, माझा मित्र दीपक रसाळ, योगेश मनेरी व दीपकचा एक मित्र ज्याचं नाव मला माहित नाही, यांच्यासोबत माझ्या मोटरसायकलवर बसून बीड बायपास रोडवरील हॉटेल शेतकरी राजा इथे जेवणासाठी गेलो। यावेळी रील स्टार रविराज साबळे हे देखील त्यांच्यासोबत हॉटेल शेतकरी राजा इथे जेवण करण्यासाठी आलेले होते। मी माझ्या मोबाईलवरील इंस्टाग्रामवर रविराज साबळे यांना लाईव्ह दाखवत असताना माझ्या हातातून धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकानं मोबाईल घेतला। तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्ही माझा फोन का घेतला, असे म्हणताच धनंजय देशमुख हा पाठीमागून पळत आला व मला म्हणाला की तू विनाकारण आमच्या सोबत वाकड्यात घुसू नकोस, माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी चालत चालत तुला संपवून टाकीन, असं म्हणून त्याने त्याच्या अंगरक्षकाच्या कमरेची पिस्तूल काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या डोक्याला लावली। मला म्हणाला की तुला जिवंत सोडणार नाही। तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलिसांनी कलम 109, 352, 351, 2, 3, 5 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। पण तत्पूर्वीच धनंजय देशमुख यांनी पोलिसांनी खातरजमा केल्याशिवाय गुन्हा नोंद करू नये अशी मागणी केली होती। तेव्हा पोलिसांनी त्यांना माघारी पाठवलं आणि शनिवारी रात्री गुन्हा नोंद केला। त्यामुळे दुसऱ्या दिवशी रविवारी धनंजय देशमुख ग्रामीण पोलीस ठाण्यात आले आणि मीडियाला बाईट देताना सांगितलं की धनंजय मुंडे आणि परमेश्वर सातपुते या दोघांनी मला पालीजवळील घाटात अडवलं। धनंजय मुंडे यांनी 2 गोळ्या पिस्तुलातून फायर केल्या, तर परमेश्वर सातपुते यांनी पिस्तूल कानशिलावर लावलं अशी माझी तक्रार घ्या म्हणत पोलीस ठाण्यासमोरच त्यांनी ठिय्या दिला। यात ज्या परमेश्वर सातपुते यांचा उल्लेख करण्यात आलाय ते हेच सातपुते आहेत ज्यांच्या घरावर दादा खिंडकर यांनी हल्ला केला होता। मगाशी आम्ही त्यांची कथा पुढे सांगू म्हणालो होतो, तर दादा खिंडकर आणि परमेश्वर सातपुते हे दोघेही गावच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर दुश्मन आहेत।
बीड तालुक्यातील बाभुळवाडी ग्रामपंचायत ताब्यात घेण्यावरून या दोघांमध्ये प्रचंड घमासान होतं। या दोघांनीही यापूर्वी एकमेकांवर प्रचंड आरोप प्रत्यारोप केलेत। दोघांवरही वेगवेगळ्या ठाण्यात गंभीर गुन्हे नोंदलेत। जेव्हा दादा खिंडकर यांना पोलिसांनी हर्सुल कारागृहात स्थानबद्ध केलं तेव्हा सातपुते यांनी खिंडकर यांचे अनेक कारनामे पत्रकार परिषदेत उघड केले होते। परंतु याची तक्रार धनंजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यानंतर सातपुते यांना जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं। आता खिंडकर बाहेर आलेत, त्यामुळे त्यांनी परमेश्वर सातपुते यांना टार्गेट केलं। त्यासाठी त्यांनी धनंजय देशमुख यांच्या खांद्याचा वापर केला। बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर IPS अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतलं। त्यांनी समाधान खिंडकर यांनी दिलेली तक्रार आणि धनंजय देशमुख यांनी दिलेली तक्रार याची योग्य खातरजमा केली। घटनास्थळाचे CCTV तपासले, काही जणांचे जबाब नोंदवले, साक्षीदारांची तपासणी केली। त्यानंतर दोन्ही तक्रारी खोट्या असल्याचं स्पष्ट झालं। दोन्ही बाजूने यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला असा अहवाल आपण न्यायालयात सादर करणार आहोत, असं व्यंकटराम म्हणाले। तशी प्रेस नोट त्यांच्याकडून रिलीज करण्यात आली। त्यानंतर धनंजय देशमुख यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेतली। याबाबत स्पष्टीकरण देताना धनंजय देशमुख म्हणाले, आपल्यावर खोटा गुन्हा नोंद होत आहे। पोलिसांनी आधी CCTVची व इतर बाबींची पडताळणी करावी, मग योग्य निर्णय घ्यावा असं सांगितलं होतं। खोटा गुन्हा घेणार नाही असं आश्वासन पोलिसांनी देत परत पाठवलं होतं। मात्र आम्ही निघून गेल्यानंतर आमच्यावर गुन्हा नोंदवला गेला। ज्याप्रमाणे माझ्याबाबत पडताळणी झाली नाही त्याचप्रमाणे आताही पडताळणी न करता गुन्हा नोंद करावा अशी आमची भूमिका होती, असं धनंजय देशमुख म्हणाले। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे भांडण समाधान खिंडकर आणि दादा खिंडकर या दोघांमधील असताना धनंजय मुंडेंचं तक्रारीत नाव कसं? त्यावर आरोप होतोय की समाधान खिंडकर जे फेसबुकवरून बोलतात त्याला धनंजय मुंडे आणि परमेश्वर सातपुते यांची फूस आहे। त्यामुळे या दोघांवर धनंजय देशमुखांकडून आरोप करण्यात आले। यानंतर सोमवारी दादा खिंडकर यांनी पुन्हा फेसबुकवर व्हिडिओ टाकत एक मोठा गौप्यस्फोट केला। ते म्हणाले, समाधान खिंडकर हा सरकारी दवाखान्याच्या बाजूला असलेल्या कचरा कुंडीतून उचलून माझ्या आईनं त्याला घरी आणलं, त्याला सांभाळून लहानाचं मोठं केलं, आमच्यासोबत त्याला लागणाऱ्या गरजा त्यांनी पूर्ण केल्या, परंतु आज तो गुन्हेगारीकडे वळलाय। कुटुंबाची तो बदनामी करतोय, देशमुख कुटुंबाची तो बदनामी करतोय। त्याच्यावर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठाण्यात 48 दरोड्यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत असा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय। तर इकडे धनंजय मुंडे समर्थक भागवत तावरे म्हणाले की दोन्ही तक्रारी खोट्या असल्याचं स्पष्ट झालं। मात्र धनंजय देशमुख यांनी केलेली तक्रार हास्यास्पद आहे। या भांडणात आमचे नेते धनंजय मुंडे यांची बदनामी झाली आणि याचा खुलासा 24 तासात पोलीस विभागानं द्यावा। आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून मागण्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले। याबाबतची तक्रार धनंजय देशमुख यांनी दिली असेल तर त्याचा खुलासा पोलीस विभागाने करावा, असेही भागवत तावरे म्हणाले। पण या संपूर्ण प्रकरणाने काही प्रश्न उपस्थित होत आहेत। बीडमध्ये ठाण्यातील पोलीस अधिकारी अनेकदा समोरच्याची बाजू न तपासता सर्रास गुन्हे नोंद करतात। त्यानंतर फिर्यादी आणि तक्रारदार या दोघांकडून देखील मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात। कधी राजकीय दबाव असतो तर कधी पैशांचा हव्यास असतो। आधी दादा खिंडकरची तक्रार, नंतर समाधान खिंडकरची तक्रार, नंतर धनंजय देशमुख यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली। पैकी एकात अदखलपात्र तर दुसऱ्यात थेट गुन्हा नोंद करण्यात आला। तिसऱ्या तक्रारीत मात्र शहानिशा करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली। हीच भूमिका इतरही साध्या प्रकरणात पोलिसांनी घ्यायला हवी, तपासणी करूनच गुन्हे नोंद करायला हवेत। तर दुसरीकडे धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुखांचे प्रकरण आतापर्यंत न्यायापर्यंत आणून पोहोचवले, पण समोरच्यानं खोटी तक्रार दाखल केली म्हणून आपणही खोटी तक्रार द्यावी हे धनंजय देशमुख यांच्याकडून अपेक्षित नव्हतं। या तक्रार अर्जामुळे त्यांनी आजपर्यंत जे आरोप केले, ज्या काही साक्षी नोंदवल्या त्यावर खोट्या तक्रारीचा परिणाम होऊ शकतो। त्यांच्या प्रत्येक साक्षीकडे आता संशयाच्या नजरेनं पाहिलं जाऊ शकतं। हे त्यांनी का केलं, कशासाठी केलं, त्यांनी ज्या उद्देशाने केलं याला एक बाजू असली तरी दुसऱ्या बाजूने विचार करणारा देखील एक मोठा वर्ग आहे, हे आधी समजून घ्यायला हवं होतं। बाकी तुमची काही मतं असतील तर कमेंट करून नक्की सांगा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।